पाहता लोचने सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने रूप पाहता लोचने सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने विठ्ठल बरवा माधव बरवा माधव बरवा माधव बरवा बहुत सकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी सकृताची जोडी म्हणा विठ्ठले आवडे म्हणा विठ्ठले आवडे म्हणा विठ्ठले आवडे वा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर फुमा देवीवर बापर फुमा देवीवर बापर फुमा देवीवर सुखाचे आगर बापर कुमारे बापर कुमारे बापर कुमारे तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा माधव बरवा जय राम कृष्ण 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 हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम जय राम जय राम जय शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती 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 वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम लयन बाधी क्रोध काम लयन बाधी क्रोध काम दयानवादी क्रोध काम दयानवादी क्रोध काम दयानवादी क्रोध काम दयानवादी क्रोध काम धर्मार्थ काम मोक्ष धर्मार्थ काम
भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिव नाम शिव नाम वाचे वदता शिव नाम त्याचे पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे चित्ती शिव क्रोध काम दयान दयान बादी बादी क्रोध काम सगम पम गम पनी पसानी पम गम पगम गनि गसतयान बा या हरी दयान बादी बोध बाबा दयान बादी दया दया दयान बादी क्रोध काम दयान बादी महाराज की जय गुरु तुकाराम
चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयन बाधी क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिवा देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तयन बाधी क्रोध काम एका जनार्दने शिव निवारी कळी काळाचा भेव वाचे वदता शिवनाम तयन बाधी क्रोध काम विठ्ठला शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम पवित्र पावनभूमी श्री क्षेत्र राजेगाव या ठिकाणी आजच्या या शुभ मुहूर्तावर भगवान शंकर महादेव यांची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. सर्व वेद निष्णात वेदमूर्ती प्रमोद देवा ऋषिकेश देवा आणि सर्व ब्रह्मचारी ब्राह्मण वृंद या ब्राह्मण वृंदांच्या हस्ते भगवान शंकराची प्राणप्रतिष्ठा सर्व यजमानांच्या सहकार्याने सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने विधिवत सर्व पूजा अर्चा मोठं वैभवपूर्ण आज या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. या कार्यक्रमासाठी परिसरातील पंचक्रोशीतील भाविक मंडळी उपस्थित आहेत. पांगरमलचे आपले आमदार आहेत, शिंगवेचे आहेत आणि आपल्या परिसराचं वैभव आपल्या परिसराचं भूषण सुंदर असे भजन सम्राट गायनाचार्य आदरणीय कृष्णा महाराज पुंड ते उत्तम प्रकारचे कीर्तनकारही आहेत, गायकही आहेत, वादकही आहेत आणि विशेष म्हणजे उत्तम प्रकारचे श्रोते देखील आहेत. कारण थोडं एखादं कीर्तन आलं की दुसऱ्याचं कीर्तन ऐकू वाटत नाही माणसाला, परंतु ते नामांकित कीर्तनकार असताना सुद्धा वेळ प्रसंगी ते टाळ घेऊन सुद्धा उभे राहत असतात. म्हणजे जिथं कमी आहे तिथं आम्ही येत असं ते म्हणत असतात. असा त्यांचा गोड स्वभाव आहे. आपल्या गावातील सर्व भजनी मंडळ टाळकरी मंडळ उपस्थित आहेत. हा प्राणप्रतिष्ठा सोहळा एकदम विधिवत सर्व पूजा अर्चा झालेली आहे आणि मूर्ती पण इतकी सुंदर आहे. महादेवाची पिंड इतकी सुंदर हुबेहूब. आणि हे आता बोलतील महादेव आपल्याशी अशी जागृत देवस्थानाची ही महादेवाची पिंड आहे. आणि परमपूज्य परमश्रद्धेय तपोनिधी वेदांताचार्य नारायण महाराजांच्या हाताने इथं प्राणप्रतिष्ठा झाली होती. त्यांच्या अगोदर बी प्राणप्रतिष्ठा झाली होती. कारण हे जे ठिकाण आहे महादेवाचं
अगोदर या ठिकाणी महादेवाची प्राणप्रतिष्ठा, पिंडीची प्राणप्रतिष्ठा आणि नंतरच देवाच्या जवळ सर्व आले, सगळं गाव निर्माण झालं इथं. इतकी जुनी ही मूर्ती आहे. कारण यांचे आजोबा पंजोबा सांगतात की आम्हाला ही पिंड कळत नाही इथं केव्हापासून आहे ती, असं मला आपल्या सरांनी सांगितलं. खूप जुनी मूर्ती आहे. नंतर बाबांनी प्राणप्रतिष्ठा केली आणि नंतर माझ्याकडून बी प्राणप्रतिष्ठा झाली. म्हणजे ही अशी गुरु शिष्याची परंपरा चालत आलेली आहे. आणि पूर्वी प्राणप्रतिष्ठा करताना आता जे गर्गे देवा प्रमोद देवा यांनी प्राणप्रतिष्ठा केली, पूर्वीच्या काळी त्यांच्या वडिलांनी प्राणप्रतिष्ठा केली ती गर्गे शास्त्रींनी बाबांच्या समवेत. आता बाबांनी केली आणि गर्गे शास्त्रीचे वडील त्यांनी केली. आता मी केली आणि त्यांचे चिरंजीव प्रमोद गर्गे यांनी केली. म्हणजे अशी ही परंपरा या ठिकाणी दुग्ध शर्करा योग मोठा योगायोग आहे. आणि सुंदर असं मंदिर या ठिकाणी आपण सर्वांनी बांधलेलं आहे. डोळ्याचे पारणे फिटतील असं हे मंदिर आहे. आणि ही जी भूमी आहे ना, ही सिद्ध आहे आणि तपभूमी आहे. ही तपभूमी असल्याशिवाय एवढा कार्यक्रम गोड होत नाही बघा. आणि सर्व गावकरी मंडळ या कार्यक्रमामध्ये सहभागी आहेत. श्री महादेव मंदिर जीर्णोद्धार मंडळ राजेगाव, भजनी मंडळ राजेगाव, भजनी मंडळ आवारे वस्ती, बजरंगबली मंडळ राजेगाव, भैरवनाथ मंडळ राजेगाव, कानिपनाथ मंडळ राजेगाव आणि सर्व राजेगावची भजनी मंडळी, परिसरातील भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. परमपूज्य परमादरणीय रामेश्वर महाराज आव्हाड, परमपूज्य परमादरणीय श्री गुरु पंढरीनाथ महाराज तांदळे, हे सर्व महंत संत या ठिकाणी आलेले आहेत. आणि सर्व गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ही प्राणप्रतिष्ठा अतिशय सुंदर भव्य दिव्य प्रमाणात या ठिकाणी आज संपन्न झालेली आहे. पूर्वीच्या काळी पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी ठिकठिकाणी मंदिरं बांधले, महादेवाचे मंदिरं बांधले, 12 ज्योतिर्लिंग त्यांनी बांधले बघा. काशीचं विश्वनाथ महादेवाचं मंदिर त्यांनी बांधलं आणि त्या मंदिराच्या शिखरावर त्यांनी 16 मन सोनं वाहिलं. 16 मन सोनं कशाला म्हणतात? आता कोणी कोणाला अंगठी करीना, त्यांनी 16 मन सोनं वाहिलं महाराज त्या मंदिरावर. आणि म्हणून आजही काशी विश्वनाथ दर्शन करण्याच्या अगोदर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची प्रतिमा त्या ठिकाणी बसवलेली आहे. अगोदर अहिल्याबाईचं दर्शन आहे आणि नंतरच काशी विश्वनाथाचं दर्शन आहे. ही व्यवस्था आणि ही अचूक जी विधी आहे, आपल्या भारताचे पंतप्रधान आणि जगाचे नेते, जगाचं आकर्षण ज्यांच्याकडे आहे असे मोदी साहेबांनी हे सर्व नियोजन केलेलं आहे. जीर्णोद्धाराचे कार्य अहिल्याबाईंनी केले आणि महादेवाचं जीर्णोद्धाराचं कार्य आताच्या काळामध्ये व विद्यमान काळामध्ये आपल्या राजेगावामध्ये झालेलं आहे. या मंदिरासाठी जे दानशूर दाते आहेत, प्रपंचाची पर्वा न करता धर्मार्थ आणि भगवंतासाठी आपल्या कष्टाचं काहीतरी खर्च व्हावं या हेतूने डॉक्टर संभाजी हरिभाऊ आव्हाड यांनी 1 लाख रुपये दिलेले आहेत. श्री मेजर शिवाजी आव्हाड यांनी 1 लाख रुपये दिलेले आहेत. श्री मारुती आव्हाड यांनी 1 लाख रुपये दिलेले आहेत. श्री सुरेश आव्हाड यांनी 1 लाख रुपये दिलेले आहेत.
श्री अशोक आव्हाड यांनी 1,00,000 रुपये दिलेले आहेत. श्री नवनाथ आव्हाड यांनी 1,00,000 रुपये दिलेले आहेत. श्री प्रमोद आव्हाड यांनी देखील 1,00,000 रुपये दिलेले आहेत. आणि ते मॅक केअरला मोठे सर्व दवाखान्याचं मॅनेजमेंट त्यांच्याकडे आहे. जे पेशंट कोणी दीनदुबळा असेल, गरीब असेल, त्याची ती वेळ निभावून घेतात. असं चांगलं कार्य आहे. श्री शिवाजी सिरसाट यांनी देखील 1,00,000 रुपये दिलेले आहेत. श्री अर्जुन आव्हाड यांनी देखील 1,00,000 रुपये दिलेले आहेत. श्री विक्रम आव्हाड यांनी देखील 1,00,000 रुपये दिलेले आहेत. यांनी 1,00,000 रुपये दिले मंदिर उभा करण्यासाठी. पण हे मंदिर सर्व गावकऱ्याचं आहे. कोणी 10 रुपये जरी दिले असले तरी त्या 10 रुपयाला देखील मूल्य आहे, महत्त्व आहे. जसं मोठा सागर आहे, पण त्या सागरामध्ये पाण्याचा एक थेंब पडला, पाण्याचा एक थेंब पडला. तो थेंब आपण कुठपर्यंत त्याला थेंब म्हणू शकतो? जोपर्यंत सागरापासून तो वेगळा आहे तोपर्यंत. आणि तोच थेंब एकदा सागरात मिळाला की तो थेंब थेंब न राहता तो सागर होऊन जात असतो. असं प्रत्येकाचं सहकार्य या ठिकाणी या मंदिराला आहे. आणि मोठी जागा, भूमिदान या मंडळीने केलेलं आहे. कोटी कोटी त्यांना आशीर्वाद आहे. त्यांच्या सर्व कुळी भगवंताच्या चरणाजवळ राहतील, उद्धार होतील, याच्यात कुठलाही संशय नाही. आणि मोठं कार्य आहे. आज आपल्याला 2 प्रकारचे कीर्तनं करायचे आहेत एका अभंगावर. थोडं काल्याचं कीर्तन करायचं, कारण दहीहंडी मी आता बघितली, आणि थोडं शंकराचं बी गुणगान गायचं आपल्याला. भगवान शंकराची पूजा करतात. बघा, पांडुरंगाच्या डोक्यावर जर आपण बघितलं ना, पितळाची मूर्ती असतं, पितळाची मूर्ती असती पांडुरंगाची, आपण बघितलं असं. त्या मूर्तीच्या डोक्यावर काय हो? पिंड आहे. विठ्ठलाच्या डोक्यावर महादेवाची पिंड आहे. आणि विठ्ठलाचं भजन महादेव करतात. हे बघा, विठ्ठल नाम 3 अक्षरे आणि अमृतपान केले शंकरे. विठ्ठल हे नाव 3 अक्षराचं आहे. आणि भगवान शंकराने त्याचं अमृतपान केलं, जप केलेला आहे. म्हणजे भगवान शंकर मोठे वैष्णव आहेत, वारकरी आहेत, पांडुरंगाचे भक्त आहेत. आणि पांडुरंग हे महादेवाचा भक्त आहे. जसं व्यवहारामध्ये पत्नी पतीचा भक्त असते, आणि वेळ प्रसंगी पतीला सुद्धा पत्नीचा भक्त व्हावं लागतं, सेवा करावीच लागते, आहे का नाही? हे एकच आहेत या ठिकाणी जमलेली जी पुरुष मंडळी आहे, ही सामान्य मंडळी नसून तुमच्या रूपाने, पुरुषाच्या रूपाने साक्षात या ठिकाणी परमेश्वर आहे. आणि ह्या ज्या महिला आहेत, ह्या सामान्य महिला नसून यांच्या रूपाने साक्षात देवी आहे. तुमच्या सर्वांच्या पवित्र चरणी माझा साष्टांग दंडवत आहे, प्रणिपात आहे, वंदन आहे. एकदा प्रभू रामचंद्राने मंदिर बांधलं, हेमाडपंथी मंदिर बांधलं. आणि त्या मंदिरामध्ये मूर्ती कशाची बसवायची? तर म्हटले महादेवाची पिंड बसवा. मग महादेवाची पिंड आणली. पण आता प्राणप्रतिष्ठा करायची ना. आणि प्रभू रामचंद्र तर समुद्राजवळ. आता प्राणप्रतिष्ठा करायला इथं ब्राह्मण कुठे आहे म्हटले. मग काहींनी सल्ले दिले. म्हटले लंकेत रावण ब्राह्मण आहे म्हटले, रावणाला आणा. आता रावण तर हाडवैरी प्रभू रामचंद्राचा. रावण कसा येईल म्हटले.
पण प्रभू रामचंद्राने सांगितलं ते ब्राह्मण आहेत, त्यांना निरोप सांगण्याचं, निमंत्रण देण्याचं आपलं काम आहे. म्हणून प्रभू रामचंद्राने निरोप लावला लंकेमध्ये. रावणाला सांगितलं तुम्हाला प्रभू रामचंद्राचा निरोप हे आमंत्रण आहे, तिथं महादेवाची प्राणप्रतिष्ठा करायची म्हणून. आता रावण बी विचारात पडला, मला निरोप निमंत्रण आले, कोणाचं हो? हा, रामाचं तर आहेच, पण वैऱ्याचं निमंत्रण आलंय, शत्रूचं निमंत्रण आलंय, दुश्मनाचं. पण शंकराने विचार केला, काही का असाना, पण आपण ब्राह्मण आहेत, प्राणप्रतिष्ठा करणं हे आपलं काम आहे, आपण गेलंच पाहिजे. म्हणून रावण तिथं प्राणप्रतिष्ठा करायला आली. आणि आता कसं आहे बघा, रावण तिथं प्राणप्रतिष्ठा करायला आले, आपल्या दुश्मनाच्या कार्यक्रमाला आले आनंदाने. आणि आता थोडं काही जरी झालं तरी माणसं एकमेकाच्या दाव्याला जात नाहीत, लग्नाला जात नाहीत. गेलं पाहिजे हे उदाहरण पूर्वीचं दाखवून दिले त्यांनी आपल्याला, कसं वागलं पाहिजे म्हणून. रावण आले, सुंदर अशी पूजा त्या ठिकाणी केली. प्रभू रामचंद्र त्या पूजेवर प्रसन्न झाले, षोडशोपचार पूजा केली. आणि पूजा झाल्यानंतर शेवटी जसं आता मला ब्राह्मण काकाने सांगितलं, हे महादेव यांचं काहीतरी नाव ठेवावं लागतं. प्रत्येक महादेवाला नाव आहे बघा. धनेश्वर, खडकेश्वर, खडकावर बसले म्हणून खडकेश्वर, धनेश्वर, कृष्णेश्वर, केदारेश्वर, सोमेश्वर आणि तारकेश्वर. असं काय नाव ठेवायचंय म्हटले. रावणाने विचारलं प्रभू रामचंद्राला की या महादेवाचं नाव काय ठेवायचंय. मग महादेवाने नाव काय ठेवायचंय असा विचार केल्यानंतर प्रभू रामचंद्राने मनामध्ये विचार केला, हे महादेव म्हणजे माझे देव आहेत, हे माझे ईश्वर आहेत, रामाचे ईश्वर आहेत. म्हणून प्रभू रामचंद्राने त्या महादेवाचं नाव रामेश्वर ठेवा असं सांगितलं. रामेश्वर, ते म्हटले रामेश्वर. मग पुन्हा रावणाने त्या रामेश्वर शब्दाचा अर्थ विचारला, रामेश्वर म्हणजे काय. मग प्रभू रामचंद्राने त्यावेळेस षष्ठी तत्पुरुष समास केला. राम ईश्वर इति रामेश्वर, रामस्य ईश्वर इति रामेश्वर, रामस्य ईश्वर इति रामेश्वर म्हणजे रामाचा जो ईश्वर आहे तो रामेश्वर असा अर्थ सांगितला. आणि त्या पिंडीतून त्याच वेळेस ध्वनी प्रगट झाला. म्हटले हा अर्थ चुकलेला आहे, हा समास चुकला आहे, षष्ठी तत्पुरुष समास चुकलेला आहे. रामस्य ईश्वर इति रामेश्वर हा समास चुकलेला आहे. कोणाचा चुकला अर्थ? रामाचा. आणि तुमचा अर्थ चुकला आहे असं म्हटल्यावर बरं वाटेल का? बरं, त्यातली त्यात हा अपमान कोणासमोर झालाय? दुश्मनासमोर. अहो माग अपमान झालं तर काय वाटत नाही, पण आपल्या दुश्मनासमोर अपमान झाल्यावर जास्तच अवघड होतंय. जसं पोरग सायकलवरून पडल्यानंतर कितीक लागले याचं काही वाटत नाही, पण पडलेलं कोणी बघितलंय कसं ह्या अगोदर बघतो ना. रामेश्वर शब्दाचा अर्थ चुकलाय असं पिंडीतून ध्वनी निघाला. मग म्हटले काय अर्थ आहे? मग स्वतः महादेवाने पिंडीतूनच अर्थ सांगितला. त्यावेळेस कर्मधारय समास त्या ठिकाणी केला. राम ईश्वर इति रामेश्वर म्हणजे याचा अर्थ असा, रामच ज्याचा ईश्वर आहे तो रामेश्वर असा तो अर्थ केला. म्हणजे हे देव जे आहेत ना, नावं वेगळे वेगळे आहेत पण असायला मात्र एकच तत्व आहे. जसं एक महिला असेल, ती कोणाची मुलगी आहे, कोणाची सून आहे, कोणी तिला सून म्हणतं, कोणी मुलगी म्हणतं, कोणी आई म्हणतं, कोणी वहिनी म्हणतं, कोणी मावशी म्हणतं. आता मावशी तर राहिलीच नाही,
कारण एकच मुलगी होऊन देतात ना. एकच मुलगी झाली आणि तिला जर मुलं झाले तर त्या मुलांनी मावशी कोणाला म्हणावा. म्हणजे असे नाव नाते बुडीत बुडीत चाललीत आपण हिंदू लोकांनी. हिंदू लोकांमध्ये ही मोठी मोठी खंत आहे की मुलं बाळच होऊ देत नाहीत. हे बघा, ज्याच्या घरी मुलं माणसं जे असतं ना ती माणसाची लक्ष्मी असते आणि धर्मकार्य होतं त्याच्याकडून, पुण्याचं काम होतं. ज्याच्या घरी माणसं कमी धर्माचे नुकसान होते त्याच्याकडून. म्हणजे माणसं जास्त व्हायला पाहिजेत, मुलं बाळं जास्त व्हायला पाहिजेत. पूर्वी आशीर्वाद होता, बाबा पाया पडल्यानंतर मुलगी पाया पडल्यानंतर आशीर्वाद द्यायचे, अष्टपुत्र सौभाग्यवती भव द्यायचे ना असा आशीर्वाद, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. बरोबर आहे मेजर. म्हणजे 8 मुलं जर झाले तर ती बाई मरेपर्यंत कुंकू लावू शकते, ती कधीच विधवा होत नाही. 8 मुलं जिला आहेत, मालक जरी वारला तरी तिला कुंकू लावण्याचा अधिकार आहे. आपण हे शास्त्रच मागं टाकलंय आणि काही लोकांनी नाही तेच भूत घालून दिले. कसे सांभाळावं त्यांचं शिक्षण, त्यांचं खाणं पिणं, याची चिंता आपण कशाला करायची. ज्याला चोच दिली त्याला दाना दिलाच देवाने. भगवंताने जन्माला घातलंय, जन्म घालणारा भगवंत आहे, माणसं नाहीत. म्हणून मुलं बाळं भरपूर पाहिजेत. हे धर्माचं कार्य होतं. एकनाथ महाराजांनी या अभंगात भगवान शंकराचं वर्णन केलंय बघा. भगवान शंकर कसे आहेत तर भोळे आहेत असं सांगतात. भगवान शंकर भोळे आहेत. आता बघा बरं का, मोठी गंमतच आहे. भोळे असून पुन्हा पुढं म्हटलं चक्रवर्ती आहेत. चक्रवर्ती म्हणजे राजा, आणि नुसता राजा नाही, त्याच्या हाताखाली मांडलिक राजे लोक हजारो असतात. आणि त्या सर्व राजे लोकांचा जो प्रमुख राजा असतो तो चक्रवर्ती राजा असतो, तो सार्वभौम राजा असतो. असं शंकराला चक्रवर्ती राजा म्हणतात. आता उगा विचार करू आपण, भगवान शंकर भोळा आहे. आता भोळ्या माणसाला गावात, भोळ्या माणसाला गावात कोणी ग्रामपंचायत सदस्य होऊन देईन का? भोळ्या माणसाला, भोळा माणूस कोणी ग्रामपंचायत सदस्य होईन का? होय प्रमोद डॉक्टर साहेब, त्याला होऊन देते का? म्हणजे तुझं कामच नाही. भोळ्या माणसाला कोणी ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होऊ देत नाही, आणि हे तर राजेत. आणि नुसते राजे नाही, चक्रवर्ती राजे आहेत. हेच अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितले. शिव भोळा चक्रवर्ती इतकं सुंदर कार्य केलं आहे. या ठिकाणी पांगरची मंडळी आहे, करोडीची मंडळी आहे, ढोरजळ गावचे माणसं आहेत. सगळे माणसं, बाहेर गावचे माणसं कार्यक्रमाला आले की तो कार्यक्रम मोठा झाला असा त्याचा अर्थ आहे. आणि आपले
आदरणीय सर शिंगवे तुकाईचे सर या ठिकाणी ते बसलेले आहेत. त्यांचंसुद्धा उभं जीवन सर्व विद्यार्थ्यासाठी असतं, विद्यार्थी घडवण्यासाठी असतं. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते, असं पवित्र कार्य आहे त्यांचं. आणि गावकरी त्यांना सांभाळतात. हा गावकऱ्याचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. खूप असं सुंदर कार्य या ठिकाणी भगवान शंकराचं झालेलं आहे. आज हे सगळं काम बघून गुरुवर्य नारायण महाराज आपल्यावर प्रसन्न आहेत. आणि मी तर खुश झालोय तुमचं हे सगळं बघून, प्रसन्न आहे, एकदम खुश आहे. भगवान शंकर सुद्धा आपल्यावर खुश आहेत, प्रसन्न आहेत. आणि आज सोमवार आहे, फराळचं बी करायचं आहे, भुका लागल्या असतील, वेळ झालेला आहे. आणि थोडक्यात अगदी 2 मिनिटात आपण कीर्तन सेवा समाप्त करू. एकदा भजन करू. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई. आणि कृष्ण अवतीर्ण झाल्यानंतर कंस मामाला अगोदरच सांगितलं होतं, ह्या देवकीच्या पोटी जो 8वा जन्माला येईल तो तुझा वध करेल म्हणून. आणि हिच्या पोटी 8वा जन्माला आला हे कंसाला समजलं, भयभीत झाला. पूर्वी नारदाने जो सांगितला होता संदेश, आकाशवाणी जी झाली होती ती आठवायला लागली, डोक्यात अशी घोंगायला लागली. आणि मग कंसाला समजलं की हा गोकुळात वाढत आहे. त्याला मारण्यासाठी अनेकांनी विडे उचलले. महाबळ भट्टाने देखील विडा उचलला. महाबळ दैत्य होता, पण त्याने ब्राह्मणाचं सोंग घेतलं म्हणून त्याला भट्ट म्हणायला लागले, महाबळ भट्ट. तो गेला, कृष्णाला मी आता मारून येतो असा त्याचा विचार. पण भगवान श्रीकृष्णाने त्याची किती फजिती केली काय हे सगळं माहिती आपल्याला. शेवटी घरातल्या सगळ्या वस्तू त्या महाबळ भट्ट दैत्याच्या अंगावर येऊन रपारप आपटायच्या. विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ पाठीवरी पाठ. भट दिला पाठीवरी पाठ, पाठ पाठीवर पडायचे. मोठमोठ्या वस्तू येऊन रपारप अशा आपटायच्या त्या महाबळ भट्टाच्या अंगावर. मुसाळ येऊन आपटायचं. त्या घरामध्ये एक बेलणं होतं, कुठं त्याला लाटणं म्हणतात, कुठं बेलणं म्हणतात. ते लाटण्याने विचार केला, इथं मोठमोठ्याचा नंबर लागा ना लवकर, आपण तर बारीक गडीत, आपला किती नंबर लागायचा. म्हणून ते लाटणं असं मागं सरकलं आणि सगळे मोठमोठे मग येऊन पडायचे त्या महाबळ भट्टावर. मोठमोठ्याल्या कढाया, मोठमोठ्याले पाताली, काठवट, हे सगळे मोठमोठे येऊन पडायचे. आणि मग अशी संधी साधली त्या लाटण्याने जीच उडी मारली का नाही, उडी मारली तसंच त्या महाबळ भट्टाच्या तोंडात शिरला. असं तोंडात शिरल्याबरोबर तो महाबळ भट्ट पळाला मथुरेकडं. कपडे बिपडे तर सगळे अगोदरच गेले, ते सगळे ते तोंडात ते लाटणं तसाच पळाला उघडा बम. थेट कंस मामाकडे गेला. आणि कंस मामाने बघितलं त्याच्याकडं, तर ते असं आईस्क्रीमच्या काडीसारखं दिसलं ना. कंस मामा म्हटले, तुला कृष्णाला मारायला पाठवलं होतं का आईस्क्रीम खायला पाठवलं होतं? मग मो करायला लागली, काही बोलता बी आहे ना ते लाटणं शिरल्यामुळं. मग ते असं ओढलं, बाहेर काढलं, तेव्हा सगळी तिथलचा वृत्तांत सांगितला मग महाबळ भट्टाने. अशा अनेक राक्षसाला मारलं. का ग गरिठा मारले बाळपणी, अवघी दैत्यखानी बुडविली. आणि मग यशोदाबाईने सांगितलं, उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना. रानात गेले, गुरं वळले, खेळ खेळले. म्हटले आता जेवायला भूक लागली. ज्ञानेश्वर माऊली नराजकारा, 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 ज्ञानेश्वर माऊली नराजकारा. कृष्णवरी अवघाजने प्रकाश काला